कलाकार म्हणून तर तुम्ही इतके वेगवेगळे पात्र परफॉर्म करता, म्हणजे तुम्ही त्या लकी फ्यू मध्ये आहात की तुम्हाला ते कॅरेक्टर्स परफॉर्म करता येतात. नॉर्मल आमच्यासारख्या लोकांचं एकाच पात्रात अख्खं आयुष्य निघून जातं की शंतनू स्टार्ट टू एंड शंतन. मग तुम्हाला इकडे असे युनिक कॅरेक्टर्स कशी लोक काय भेटली आहेत व्यावसायिक, त्याचं काही एक्सपिरियन्स नावं न घेता सांगता आलं तर? खूपच आहे. म्हणजे गेल्या आता मी म्हटलं ना 18-19 पासून मी आहे. सो आज 6-7 वर्ष झाली. खूपच आहे. आणि स्पेशली आत्ता जो एलिट झालाय त्याच्यामध्ये तर असं होतं की एका लेवलला पोहोचलेले आहेत ऑन्टरप्रेन्योर, म्हणजे त्यांचा जो स्ट्रगल एक झालेला आहे, आता मोठ्या लेवलवरती जायचंय. मग त्याच्यासाठी जे सगळं माइंडसेट, आणि विनीत बनसोडेच बऱ्यापैकी हे करतात, किंवा आमच्याकडे कुंदन गुरव म्हणून आहेत, ते सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत, जे कोचिंग आणि ह्याच्यामध्ये आहेत. बरेच इनफॅक्ट मेंबर्सच असे आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने आपापलं एक्सपर्टीज देतात किंवा शेअर करतात, किंवा त्यांचे सेशन्स असतात. म्हणजे नावं घेतली तर खरंच लिस्ट संपणार नाही, इतकी लोक आहेत. म्हणजे तर त्यामुळे काय होतं ना, की जसं आता आमचे संतोष पाटील आहे, त्यांचं नेटवर्क तर एवढं मोठं आहे की अगदी म्हणजे ब्युरोक्रेसी आणि गव्हर्नमेंट पर्यंत पण त्यांचं नेटवर्क आहे. तर काही ते प्रॉब्लेम्स, काही इश्यूज असतील तर ही इज देअर टू सॉल्व्ह. म्हणजे अशी काही लोक आहेत जे खूप द्यायला उत्सुक आहेत आणि तयार आहेत. म्हणजे त्यांचं जे सगळं नेटवर्क आहे ते सगळं इथे सपोर्ट सिस्टीम म्हणून दिलं जातं. हे म्हणजे हा अनुभव ना खरंच बाहेरच्यांना कळणार नाही जोपर्यंत मी घेतलेला अनुभव, मी घेतलाय तो अनुभव आणि मला ते माहिती आहे. तर त्यामुळे हे खरंच इथे असं पॉसिबल आहे आणि मराठी नेटवर्क मध्ये पॉसिबल आहे हे कदाचित विश्वास नाही, पण हे आहे. आणि हे सॅटर्डे क्लब मध्ये आहे. आणि मी खरंच सांगतो, म्हणजे नावं घेत गेलं तर खूप एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो त्याच्यासाठी. पण अमेझिंग सगळं हे आहे. आणि मी जसं म्हटलं तसं माझ्या बड्यामध्ये मी म्हणजे त्याचे इनफॅक्ट इन्स्पिरेशन पण बड्यामसाठी पण हेच लोक आहेत. म्हणजे बाहेरची तर आहेतच, आणि मला इथेच लक्षात आलं रे, एवढे अनुभव आहेत आणि हे डॉक्युमेंट नको का व्हायला. आणि म्हणून मी वड्याम पण सुरू केला की यांचे वेगवेगळे बिझनेसेस, वेगवेगळे त्यांचे विचार, त्यांचे स्ट्रगल्स, त्यांचे चॅलेंजेस, त्यांचं जी उडी आहे, हे सगळं डॉक्युमेंट करणं. आणि वेगवेगळे विचार आहेत ना, ते वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत ते सगळे.